नमस्कार, रेडिओ सिटी 91.1 वर मी आहे सिटी का हिरो RJ केदार जोशी. मी डॉक्टर परीक्षित प्रयाग यांना इन्व्हाइट केलंय, जे की आहेत इन्फेक्शियस डिसीज स्पेशलिस्ट ॲट KEM हॉस्पिटल पुणे. सर, आपलं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू केदार. वॅक्सिन म्हटल्यानंतर आपण हेच इमॅजिन करतो की लहान बाळाला द्यायची असते, पण आता तुमच्याशी बोलताना मला कळालं की मोठ्या लोकांना पण तेवढ्याच महत्वाच्या वॅक्सिन्स असतात. काय सांगाल याबद्दल? नमस्कार केदार. सो आपण कोविड पॅन्डेमिक मध्ये हे बघितलं वॅक्सिनचं महत्व. जेव्हा कोविड आला तेव्हा लोकांच्या मनामध्ये त्याची भरपूर भीती होती. जसं जसं वॅक्सिन झाले, आपल्याला वॅक्सिन्सचा उपयोग कळला, त्याच्यानंतर ती भीती कमी झाली. सो त्यात लोकांनी ऍडल्ट इम्युनायझेशन या कन्सेप्टचा विचार केला. जसं तुम्ही म्हटलात तसं लसीकरण हे फक्त लहान मुलांपुरतं मर्यादित नसतं, ते मोठ्या माणसांना पण ऍप्लिकेबल असतं. बरेच वयोगटातली माणसं आहेत, काही इतर आजार असलेली माणसं आहेत. सो खूप लोकांना वॅक्सिनेशन हे ऍप्लिकेबल असतं. सो इन टर्म्स ऑफ प्रिव्हेंटेबल डिसीजेस किंवा प्रिव्हेंटेबल इन्फेक्शन्स ह्याचं खूप महत्व आहे. तर कुठल्या कुठल्या डिफरंट स्टेजेस ऑफ लाईफमध्ये वॅक्सिनेशन खूप जास्त गरजेचं असतं? सो ऍडल्ट्स जर तुम्ही बघितलं मोठ्या माणसांना तर काही असे लोक असतात की ज्यांच्या आजारांमुळे त्यांना वॅक्सिनेशन लागतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या माणसाची स्प्लीन काम करत नाहीये तर त्याला काही वॅक्सिन लागतात, किंवा एखाद्या माणसाला कॅन्सर झालेला आहे किंवा ट्रान्सप्लांट झालेला आहे म्हणजे प्रत्यारोपण झालेलं आहे, त्याला वॅक्सिन्सची गरज पडते. आणि काही रुटीन हेल्थला सुद्धा मेंटेन करायला वॅक्सिन लागतात. सो त्यामुळे प्रत्येकाच्या वॅक्सिनेशनच्या गरजा या वेगळ्या असतात. राईट. एल्डरली लोकांच्या वॅक्सिनेशनच्या गरजा वेगळ्या असतात, ज्या लोकांना इतर आजार आहेत त्यांच्या वॅक्सिनेशनच्या गरजा वेगळ्या असतात. सो ऍडल्ट वॅक्सिन्समध्ये भरपूर वॅक्सिन्स आता अवेलेबल आहेत. सो प्रत्येकाने आपापल्या डॉक्टरशी बोलून त्याला कुठलं वॅक्सिन ऍप्लिकेबल हे जरूर ह्याची माहिती घ्यावी. सर, कुठले साईड इफेक्ट्स किंवा काही रिस्क असतो का वॅक्सिन घेताना? जनरली वॅक्सिनेशन हा कन्सेप्ट सेफ आहे. दोन प्रकारची वॅक्सिन असतात, एकाला आपण लाईव्ह वॅक्सिन म्हणतो आणि एकाला आपण इनऍक्टिव्हेटेड वॅक्सिन असं म्हणतो. तर लाईव्ह वॅक्सिन जे असतात तर ज्यांची प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांच्यामध्ये युजली लाईव्ह वॅक्सिन दिली जात नाही. पण जी इनऍक्टिव्हेटेड वॅक्सिन असतात ती युजली सगळ्यांना ऍप्लिकेबल असतात. काही लोकांना अगदी काही प्रमाणामध्ये वॅक्सिनेशनचे ॲलर्जीज येऊ शकतात किंवा काही साईड इफेक्ट्स येऊ शकतात, पण असे लोक खूप कमी असतात. म्हणजे 1 in a million असे लोक असतात की ज्यांना एखाद्या वॅक्सिननी खरंच खूप सिरियस काही झालेलं असेल. तर त्यामुळे वॅक्सिनेशन ही गोष्ट नेहमीच तुमच्या हेल्थकेअर प्रोव्हायडरशी बोलून घ्यावी. पण ओव्हरऑल जर त्याचं बेनिफिट बघितलं तर द बेनिफिट इज मच मच मोर दॅन दी रिस्क ऑफ वॅक्सिनेशन. सर, इम्युनायझेशनचा किती महत्वाचा रोल आहे सिरियस डिसीजेसना प्रिव्हेंट करण्यासाठीचा? इम्युनायझेशन ह्याच्यामध्ये जर समजा आपण न्यूमोनियाचं वॅक्सिन बघितलं किंवा फ्लूचं वॅक्सिन बघितलं तर ती इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करण्यामध्ये त्यांचा मोठा रोल आहे. कोविडमध्ये आपण बघितलं नुसती इन्फेक्शन्स प्रिव्हेंट करणं नाही, पण तर त्याची तीव्रता किंवा त्याची सिव्हिअरिटी, त्याच्यातून होणारी डेथ हे प्रिव्हेंट करण्यामध्ये वॅक्सिनचा खूप मोठा रोल आहे. मग काही अशी वॅक्सिन्स आहेत की फॉर एक्झाम्पल लिव्हरच्या पेशंट्सला ती दिली जातात, किंवा काही अशी वॅक्सिन्स आहेत की ज्याच्यामध्ये पुढे जाऊन कॅन्सर्स प्रिव्हेंट होऊ शकतात. सो हेपॅटायटिस बीचं वॅक्सिन आहे किंवा आपल्याकडे HPVचं वॅक्सिन आहे. सो ह्याचा संबंध पुढे जाऊन कॅन्सर्स प्रिव्हेंट करण्याशी. सो हे सुद्धा एक अत्यंत महत्वाचा फायदा आहे वॅक्सिनचा. राईट. सर, KEM हॉस्पिटल पुण्यामध्ये अशा कुठल्या कुठल्या वॅक्सिन्स अडल्टसाठी दिल्या जातात? सो KEM मध्ये एक स्पेशलाइज्ड वॅक्सिनेशन सेंटर आम्ही चालवतो की जिथं आमच्या हॉस्पिटलचे पेशंट्स तर आहेतच, पण कोणीही त्या वॅक्सिनेशन सेंटरमध्ये येऊ शकतं. त्याला जे ऍप्लिकेबल वॅक्सिन्स आहेत त्याच्यावर त्यांना सल्ला दिला जातो आणि ती ऍक्च्युअली वॅक्सिन्स ऍडमिनिस्टर केले जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल झोस्टरचं वॅक्सिन आहे की कांजिण्या परत रिॲक्टिव्हेट होणं, ज्याला आपण झोस्टर म्हणतो. सो झोस्टरचं वॅक्सिन आहे, किंवा न्यूमोनियाचं वॅक्सिन आहे, फ्लूचं वॅक्सिन आहे, हेपॅटायटिसची वॅक्सिन्स आहेत, HPVचं वॅक्सिन आहे. अशी अनेक वॅक्सिन्स आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं तसंच टायफॉइडचं वॅक्सिन असतं. अशी अनेक वॅक्सिन्स आहेत. सो त्या माणसाला पर्टिक्युलर माणसाला कुठली वॅक्सिन्स योग्य आहेत किंवा त्याची गरज आहे याचा सल्ला दिला जातो आणि ती वॅक्सिन सुद्धा दिली जातात. ऑब्झर्वेशन केलं जातं, सर्टिफिकेट दिलं जातं. सो हे एव्हरीथिंग अंडर वन रूफ आम्ही त्या वॅक्सिनेशन सेंटरमध्ये करतो. ओके. जे लहान बाळ असतं त्याचं एक वॅक्सिनेशनचं शेड्यूल आहे. सो ऍडल्टसाठी असं काही शेड्यूल असतं का? त्यांनी कसं अपडेटेड राहावं स्वतःच्या वॅक्सिनेशनसाठी? सो ऍडल्ट्सला कसं आहे, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलाइज किंवा कस्टमाइज शेड्यूल बनवायला लागतं. कारण की दोन माणसांना सेमच वॅक्सिन्स ऍप्लिकेबल नसतात. त्यांचं वय, त्यांची इतर तब्येत, इतर आजार हे सगळं बघून त्याला जी वॅक्सिन्स गरजेची आहेत किंवा त्याला जी वॅक्सिन्स ऍप्लिकेबल आहेत हे आम्ही पहिले ठरवतो आणि ती देऊन मग त्याप्रमाणे त्याचं इंडिव्हिज्युअलाइज्ड कार्ड आम्ही बनवतो. ऍडल्ट्स आज ऐकतात आपल्याला, त्यांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? सो मी हेच म्हणेन की वॅक्सिनेशन हा जसं तुम्ही म्हटलात तसं लहान मुलांपुरतं हे मर्यादित नाहीये. प्रत्येक ऍडल्ट हा कुठल्या ना कुठल्या तरी वॅक्सिनला क्वालिफाय होतोच. त्यामुळे मी हाच मेसेज देईन लोकांना की तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी जाऊन बोला की मला कुठलं वॅक्सिन ऍप्लिकेबल आहे आणि लवकरात लवकर त्या वॅक्सिनचा विचार करा, कारण वॅक्सिन हे आपल्या तब्येतीचं रक्षण करण्यासाठी आहे. लहान मुलांना म्हणतात की तुम्हाला टच करून यायचंय, तर मोठ्यांनाही आता टच करण्याची गरज आहे. आताच मला ऍक्च्युअली कळालं, इनफॅक्ट बऱ्याच जणांना कळालं असेल. सो प्लीज तुमच्या डॉक्टरांशी कन्सल्ट करा आणि स्वतःला टच करून घ्या. सर, थँक्यू सो मच ही महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल.